नमो बुद्धाय. जय भीम. तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आज आपण ग्रंथपठनाला सुरुवात करूयात. तथागतांचा उपदेश आपल्या अंगीकृत आणण्यासाठी आपण रोज ग्रंथपठन घेतो, तरी सर्वांनी एकाग्र चित्तेने ग्रंथपठन ऐकावे. आज आपण पाहणार आहोत कन्येसाठी विनय. एकदा भगवान भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेंढकाचा नातू उग्गह त्याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला, भगवान, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे. भगवंतांनी त्याला मौन संमती दिली. भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला. रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उग्गहाच्या घरी आले. तेथे त्यांच्यासमोर सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उग्गहाने स्वहाताने भगवंतांचे समाधान होईपर्यंत अन्न वाढले. भगवंतांनी भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उग्गह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला, भगवान, या माझ्या मुली त्या आता पतिग्रही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले, मुलींनो, तुम्ही या प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील, त्या पतिविषयांच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू, मनपूर्वक काम करू. कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू, नेहमी गोड आवाजात बोलू, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आप्तेष्ट, आईबाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच पतिग्रहीचे सर्व कृत्य, मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करून घेता येईल, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच दूत, कामगार हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही, या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे, हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य, रूपे, सोने कमाई करून घरी आणतील, ते सुरक्षित ठेवू, त्यांच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर, दरोडेखोर, लुंगे, लफंगे यांच्या नजरेपासून ते सुरक्षित राहील, असे सर्व काही करू, असे वागायला शिका. हा उपदेश ऐकताच उग्गहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले. अशा प्रकारे आज आपण पाहिले कन्येसाठी विनय.
आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा उपदेश कसा वाटला हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बुद्ध धम्मा या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमो बुद्धाय.